आता बघूयात इतरही घडामोडी. बघा, राज्यात त्रिभाषा सूत्र धोरणाच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंचा पक्ष आक्रमक झालाय. या विरोधात मोर्चाची हाकाही देण्यात आलेली आहे. ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. मात्र त्रिभाषा सूत्र धोरणाचा अहवाल उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात स्वीकारल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंनाच घेरलंय. तर या अहवालाची अंमलबजावणी महायुती सरकारच्या काळात झाल्याचा पलटवार ठाकरेंच्या पक्षाकडनं केला गेला. त्रिभाषा धोरणावरून राजकारण तापलं. ठाकरेंच्या सरकारनं अहवाल स्वीकारला. सत्ताधाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. ठाकरेंच्या पक्षाचंही जोरदार पलटवार. राज्यात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या विरोधात राज्याचं राजकारण तापलंय. या धोरणाच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं यल्गार पुकारलाय. 5 जुलैला निघणाऱ्या या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. या धोरणाविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही. कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांचा सूर आवळला असला तरी डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या अहवालाचा हवाला देत सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार असताना त्रिभाषा सूत्राबाबतचा माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारण्यात आल्याकडे सत्ताधारी लक्ष वेधतायत. ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं. उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली. त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते. त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती. 18 लोक होती. या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला. 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली. दरम्यान भाजपच्या या आरोपांवर ठाकरेंच्या पक्षानं पलटवार केलाय. या समितीचा अहवाल ठाकरेंच्या पक्षानं स्वीकारला, मात्र त्याची अंमलबजावणी फडणवीस सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केलाय. तर भाजपनं मात्र राऊतांचा हा आरोप फेटाळून लावत त्रिभाषा सूत्राबाबत ठाकरेंच्या पक्षाची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीकाही भाजप सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच. आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो. प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात. स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस. मग कोण करते? GR कोणी काढला? संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल. हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही. हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतायत, अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता, हे सगळं वेगळी गोष्ट आहे. पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा GR काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये. आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती. ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, GR कोणाचं आहे? त्रिभाषा सूत्राच्या धोरणावरून राज्याचं राजकारण तापलंय. यावरून दावे आणि प्रतिदावेही केले जात आहेत. लवकरच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.